नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 4 रेसिपी बनवणार आहोत, ज्या तुम्ही नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता. तर इथे मी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे. यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. बारीक चिरलेला कढीपत्ता घातला. यानंतर कोथिंबीर घातली. हे सगळं साहित्य घातल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. यानंतर यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीला इथे 1 कप पाणी घालून मिक्स करून घेतलं. यानंतर यामध्ये आणखी 1 कप मी इथे पाणी घातलं आहे. तर आतापर्यंत यामध्ये मी 1 कप ज्वारीच्या पिठाला 2 कप पाणी घातलं. हे सगळं छान एकजीव करून घेतलं. आता हे झाकून आपण 10 मिनटं बाजूला ठेवून देऊया. 10 मिनटानंतर पहा हे पीठ घट्ट झालं आहे. तर यामध्ये आता आणखी 1 कप पाणी घालायचं आहे. तर 1 कप ज्वारीच्या पिठासाठी आपल्याला यामध्ये 3 कप पाणी लागेल. आता याचे आपण डोसे बनवणार आहोत. तर इथे मी तवा छान गरम करून घेतला. याला थोडंसं तेल लावून घेतलं. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि यावरती हे पीठ घालायचं आहे. थोडंसं वरून घालायचं म्हणजे मस्त जाळी येते या डोस्याला. आता हा डोसा वरून ड्राय होईपर्यंत वाट पाहायची आहे. हा डोसा वरून ड्राय झाला की थोडंसं तेल सोडायचं आहे. असं कडेने तेल सोडायचं म्हणजे पटकन डोसा सुटून येतो. आता डोसा असा कुरकुरीत करून घेतला आहे. काढून घेऊया. तर अगदी झटपट असा हा ज्वारीचा डोसा तयार होतो. हलका फुलका असा नाश्ता आहे. कमी तेलातला आहे. इनो सोडा न घालता हा आपण बनवला आहे. त्यामुळे खूपच पौष्टिक आहे. तर नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हा डोसा बनवू शकता. अगदी झटपट होणारा आहे. तर ही होती आपली पहिली झटपट होणारी हलकी फुलकी नाश्त्याची किंवा रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही बनवू शकता अशी रेसिपी. आता बनवूया दुसरी रेसिपी. तर यासाठी इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी किसून घेते. तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरी चालेल. यानंतर यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि 2 मोठे चमचे यामध्ये रवा घातला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घालू शकता. यानंतर यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत. तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता. यानंतर इथे मी काळी मिरी जाडसर कुटून घातली आहे. आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला आहे. बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे. आता इथे मी 1 मध्यम आकाराचा बटाटा शिजवून घेतला, सोलून घेतला. यानंतर असा किसून घेतला आहे, तो घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता. आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया. यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर इथे गरजेप्रमाणे पाणी घालून हे पीठ असं तयार करून घ्यायचं आहे. पाहू शकता याची कन्सिस्टन्सी तुम्ही. असं पीठ आपल्याला हवं आहे. आता इथे मी पॅन गरम करून घेतला आहे. यामध्ये थोडंसं तेल घालून पसरवून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा पीठ घालायचं आहे. एका बाजूने भाजल्यानंतर उलटून घ्यायचं आहे. तर खूपच मस्त अशी रेसिपी आहे. यामध्ये आपण बटाटा घातला आहे, त्यामुळे अगदी बटाट्याचा जो आलू पराठा असतो त्याप्रमाणे याची टेस्ट येते. पाहू शकता किती मस्त रंग आला आहे. दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजून घेतला आहे. काढून घेऊया. बटाटा जर तुम्ही आधी शिजवून घेतला तर अगदी झटपट ही रेसिपी नाश्त्यासाठी तुम्ही तयार करू शकता. चवीला अगदी भन्नाट लागते ही रेसिपी. नक्की करून पहा. तर ही होती आपली दुसरी रेसिपी. आता बनवूया आपली तिसरी रेसिपी. तर यासाठी ते मी अर्धी वाटी मूग असे भिजवून त्यांना मोड काढून घेतलेत.
तर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचे आहेत. तर अर्धी वाटी मूग मी 4 ते 5 तास भिजत ठेवले पाण्यामध्ये. यानंतर ते मी एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवले, त्यामुळे असे मस्त त्याला मोड आलेत. तर हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण बारीक करून घेऊया. तर यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घातला आहे. यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. इथे आता थोडंसं मी आलं घातलं आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे. जास्त पाणी इथे घालू नका. फक्त 2 चमचे पाणी घातलं आणि हे वाटून घेतलं. तर यामध्ये मी कोथिंबीर घातली नव्हती, तर इथे मी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा याला वाटून घेते. तर हे असं वाटून घेतलं आहे, थोडंसं जाडसर आहे. हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे मी सगळं हे मिश्रण काढून घेतलं बाउलमध्ये. आता यामध्ये 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर जेव्हा तुम्ही मूग भिजत घातले त्याबरोबरच तुम्ही तांदूळसुद्धा थोडेसे भिजत घालू शकता. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी चवीप्रमाणे मीठ घालते आहे. हे पीठ तयार आहे. याचे आता आपण डोसे बनवूया. तर इथे मी तवा गरम करून घेतला. यावरती 1 चमचा तेल घातले. तेल असं पसरवून घ्यायचं आहे. आता इथे सेंटरला 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि याचा असा डोसा बनवून घ्यायचा आहे. पातळ करून घ्यायचा म्हणजे छान कुरकुरीत होतो. हे पीठ मी असं पसरवून घेते. आता हा डोसा आपण कुरकुरीत करून घेऊया. वरची बाजू ड्राय झाल्यानंतर मी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि पहा मस्त ब्राऊन रंग आला डोस्याला. अगदी छान क्रिस्पी झाला आहे. तर हा डोसा चवीलासुद्धा खूप मस्त लागतो आणि नाश्त्यासाठी तर अगदी हलकं फुलका असा आहे. तर मस्त असा आपला हा डोसा तयार झाला आहे. चटणीबरोबर तुम्ही हा सर्व करू शकता. नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. तर ही होती आपली तिसरी रेसिपी. आता बनवूया चौथी रेसिपी. तर इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता यामध्ये 1 कप पाणी घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला 1 कप पाणी घातलं, नंतर लागेल तसं आपण आणखी घालू. आता इथे मी किसलेला गाजर घालते. यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला आहे. हिरवी मिरची घातली. यानंतर कढीपत्ता घातला चिरून. कोथिंबीर घातली. आता इथे मी पाव चमचा ओवा घातला आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. यानंतर 1 चमचा सफेद तीळ घातलेत. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे मिक्स करून घेऊया. हे खूपच घट्ट आहे तर इथे आणखी 1 कप मी पाणी घालते. तर इथे अर्धा कप तांदळाच्या पिठासाठी मला 2 कप पाणी लागलं. तर हे असं पहा ताकाप्रमाणे आहे. आता याचे आपण डोसे बनवूया. तर इथे पॅन गरम करून घेतला. यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि हे पीठ घालायचं आहे. प्रत्येक वेळेस डोसा घालताना हे पीठ तळापासून ढवळून घ्यायचं आणि मगच घालायचं. तर हा डोसा आता पहा असा कुरकुरीत मी भाजून घेतला आहे. हा डोसा उलटायची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी उलटून घेते. दोन्ही बाजूने मस्त क्रिस्पी झाला आहे. काढून घेऊया. तर हा सुद्धा डोसा अगदी झटपट तयार होतो. हा डोसासुद्धा तुम्ही नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता. तर गरमीमध्ये आपल्याला जेवण बनवायचा कंटाळा येतो किंवा चपाती भाजीचा कंटाळा येतो, तर तुम्ही ह्या झटपट 4ही रेसिपीज अगदी झटपट होणाऱ्या आहेत. कुठलीही रेसिपी तुम्ही बनवू शकता. तर ही होती आपली चौथी रेसिपी.
तर आजच्या ह्या चारही झटपट होणाऱ्या हलका फुलक्या अशा नाश्त्याच्या रात्रीच्या जेवणाच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपीज जर आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी माझ्या कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.